आज आम्ही ओझरच्या संदर्भात श्री सेवा हॉस्पिटल ओझरमध्ये जे आहे त्या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटलो। त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते यांच्यावरती टेक्निकली गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे, जो टेक्निकलमध्ये बसत नाही, तो चुकीचा गुन्हा त्या ठिकाणी जो दाखल केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो। आणि ह्या ठिकाणी स्वाती युवराज बंदेरे यांना श्री सेवा हॉस्पिटलवाल्यांनी ऍडमिट करून घेतलं होतं मेंदूच्या ट्रीटमेंट संदर्भात, त्यांचं ऑपरेशन संदर्भात। परंतु त्या ठिकाणी ज्यांचं ऑपरेशन असताना 65,000 रुपये खर्च होता, परंतु त्यांना 4.5 लाख रुपयाचं कोटेशन दिलं। 4.5 लाख रुपयाचं कोटेशन अशासाठी दिले की 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतनं तुम्ही घ्या। त्याच्यानंतर त्यांच्या FIR मध्ये जर बघितलं तर 2.5 लाखाचं कोटेशन त्यांनी FIR मध्ये टाकलेले, म्हणजे ही तफावत आहे त्याच्यामध्ये। मुख्यमंत्री सहायता निधीतले पैसे साधारणतः 5 फेब्रुवारी 2024ला हॉस्पिटलला आले। 6 फेब्रुवारीला हॉस्पिटलमधनं त्या पेशंटला डिस्चार्ज दिला। पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता फंड अजून आला नाही असं पेशंटला त्यांनी सांगितलं। ज्या नंतर पेशंट त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये 3-4 वेळा गेले, सांगितलं की बाबा मुख्यमंत्री सहायता निधी आला का, तर त्यांनी सांगितलं आलं नाही। ज्यानंतर त्यांनी आमचे कार्यकर्ते योगेश आणि जयेश यांना सांगितलं, त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं माहिती काढली, तेव्हा समजलं की बाबा यांना 5 तारखेलाच पैसे आले होते। आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला विचारलं, हॉस्पिटलवाल्यांनी साधारणतः 40,000 रुपये, 1 लाखातले 40,000 रुपये त्यात एजंटचे पैसे, TDS आणि इतर खर्च 40,000 रुपये आम्ही मायनस करू, 60,000 रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं। पेशंटने सांगितलं आम्हाला ते पैसे नकोय, ते पैसे 3 महिन्यानंतर परत मुख्यमंत्री सहायता निधीला गेलेलं आहे। आम्ही जेव्हा त्यांच्यावरती तक्रार केल्यानंतर साधारणतः 20 तारखेला मुख्यमंत्रीच्या सचिवालयातनं पत्र हॉस्पिटल आलं की बाबा तुम्हाला जे काय आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे काही तुम्हाला आम्ही पैसे देतो त्या माध्यमातून आम्ही तुमचे हे कॅन्सल करतोय, तर त्याच्यावरती तुम्ही सहकार्य करा। कारण की ज्या वेळेला मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन जातो आणि पहिलं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंट आहे का काय कसं विचारलं तर त्यांनी सांगितलं ऍडमिट आहे। ऍडमिट असताना सुद्धा ते पैसे दिले नाही। याच्या संदर्भात त्यांची चौकशी होऊन त्यांचं हॉस्पिटलचं हे कॅन्सल होईल अशी त्यांना भीती वाटली 26 तारखेला, आणि त्यांनी 21 तारखेला आमच्या कार्यक्रमावरती गुन्हा दाखल केलाय। आणि आम्ही आता अधीक्षकांना सांगितलं की हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल करा, हे हॉस्पिटल फ्रॉड आहे। एक पेशंटचं आम्ही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, अशा अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले असेल। त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलमध्ये फायरचं ऑडिट आहे का, हॉस्पिटल परवानगीनुसार झालंय का, हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर आहेत ते BHMS आहे त्यांना परवानगी आहे का हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, असे अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। आणि हॉस्पिटलचं या ठिकाणी लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले ते फरार आहेत का, त्यांना अटक झाली का जामीन? ते कार्यकर्ते फरार झालेले नाहीये, ते टेक्निकल गोष्टी आहेत। त्यांना नोटीस दिली जाईल, नोटीस दिल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं जाईल आणि त्याच्यानंतरच पुढची काय कारवाई होत जाईल। हा गुन्हा आहे ना, बी फायनल करण्याकरता आम्ही SP साहेबांना निवेदन देण्याकरता करतो का खोटा गुन्हा दाखल केल्यावर बी फायनल होतो, चुकून गुन्हा दाखल केल्यावर C फायनल होतो। तर तो बी फायनल म्हणून गुन्हा खोटा झालेला आहे आणि ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईल, त्या माध्यमातून हा निवेदन दिले। काही ठराविक हॉस्पिटल जे आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या नावाखाली जो सावळा गोंधळ करताय, तर ही मोहीम त्या सर्वांसाठी राहणार, तुम्ही फक्त नाशिकपुरती मर्यादित राहणार की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोहीम? सध्या आता आम्ही नाशिकपुरतं ही मर्यादित ठेवलेली आहे, परंतु माझ्याकडं जे लिगलचं पद आहे महाराष्ट्राचं, त्याच्या माध्यमातून मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पिटलच्या संदर्भाची ही माहिती मागायला सांगितलेली आहे। या आठवड्यात किंवा जास्तीत पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट होईल, तेव्हा सुद्धा त्यांना आम्ही सांगणार की तुम्ही ज्यांना हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी दिलाय त्या सगळ्यांचं ऑडिट आपण करून घ्या आणि त्याची कॉपी आम्हाला द्या, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। आणि आमच्या पद्धतीने सुद्धा वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात जाणार आणि हायकोर्टच्या माध्यमातून याच्यावरती चौकशी लावणार। यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जे कार्यकारिणी सदस्य आहेत भ्रष्टाचार होऊन या सर्व गोष्टी होत आहेत ग्राउंड लेवलला, असं वाटतं? असं आता तर आम्हाला वाटत नाही। आता आम्ही हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून बघतोय, त्यानंतर वाटलं तर मुख्यमंत्र्यांना सांगू